चला मॅच चालू करूयात आणि शुभ सन्मान आपले बाकी ते आपण नंतर घेऊयात. सामना करूया सुरू आणि आता गरज आहे 18 मध्ये 15-12 झाल्यात पण 2 धावा पेनल्टीज आहेत म्हणून 14 आणि आता गरज 18 बॉल 3 ओव्हर 15ची. स्ट्रायकेटला गोलंदाज ऋषी, डाव साईडला जीत, सलामी जोडी. चला फिल्डिंग लावूया वेळ जास्त घेऊ नका. कॅच प्राइज झालाय संघाचे पुरस्कार दे उमेश पाटील यांच्याकडनं. कोणत्याही फलंदाजाने 3 बॉल 3 चौकार जर मारले तर रोख रक्कम 2000 रुपयाचा कॅश प्राइज. षटकार नाही चौकार मारावे लागतील, माझा गॅप्स शोधावा लागतील. आता गॅप मधनं बॉलला पाठवावं लागेल. अठरा बॉल आणि 15चं समीकरण आहे. पहिलाच बॉल सरळ दिशेने ड्राइव्ह केलाय, लॉंग ऑन लॉंग ऑफचा मधून येतोय, विशाल बॉल वरती येतो, उचलून फेकेल तोपर्यंत 2 धावा फेकी येते. टप्पा पडून बॉल उचले, बॅकअप चांगला, 2 धावा मिळत आहेत. दोनने स्वतःच्या संघाचं अकाउंट ओपन केलंय. करायचं 15-13ची गरज. 3 ओव्हरची मॅच. जयदेव जोशी बॉलिंग ट्रॅक वरती आहे. मेगा फायनल चॅम्पियन पदकासाठी 2 संघ आता लढतायत. करायचं 15. सफल होऊन इनसाइड आउटचा फटका चांगला होता. गॅप मध्ये मात्र खेळायचं होतं. फिल्डर उभा पॉइंटला, चांगली फिल्डिंग होती. सिंगल मिळते, सिंगल स्कोरबोर्ड 3 वरती. 2 बॉल 3 धावा फलकावरती झालेत. गरज अजूनही 12 धावेची. 16 बॉल 12ची गरज अजूनही आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोणत्याही धावा सेफ नसतात असं नेहमी म्हटलं जातं, पण सध्या वाकलन संघ खेळतोय स्विच हिट आणि चाललाय बॉल वेगाने बॅकवर्ड पॉइंटला. 2 फिल्डर धावतायत. लॉंग चेस आहे, बॉल वेगाने आउटफील्ड पास. जीत बोईरचा येतोय पहिला चौकार. हो कलात्मक स्लॉग स्वीप, फटका चांगला आहे स्क्वेअर लेगला. सलगचा दुसरा. जीत बोईरचा येतोय विजयाच्या दिशेने. आता केली वाटचाल आणि आता अवघ्या गरज आहे फक्त 4 धावेची. तर या बॉलवर चौकार आला तर कॅश प्राइज उमेशजी पाटील यांच्याकडनं 2000 आणि त्यासोबत मॅच विनिंग चौकार येईल जीत. फिल्डर आहे शॉर्ट स्क्वेअर लेग आणि त्याच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. धावसंख्येच्या फलकावरती एकूण 11 बॉल झालेत. 5 गरज 13 मध्ये 4 ची. प्रयत्न तर याच बॉल वरती असेल की मॅच संपवावी म्हणून. त्याच दिशेने जीत. बॉल हवेमध्ये मागे चाललाय, फिल्डर धावतोय, थांबतोय. बॉल आउटफील्ड स्लो झाली आणि 1 धाव मिळते. सिंगल स्कोरबोर्ड पुढे जाईल. फलकावरती धावा लागतात एकूण 12 आणि आता 12 बॉल बाकी आहेत. गरज आहे फक्त 3 धावेची. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय ज्ञानेश्वर जोशी. 12 बॉल आणि गरज आहे 3 धावेची. 12 झालेत, 3 हवेत. 12 बॉल 3 धावा. फिल्डिंग सजवली जाते. 5 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर बघायला भेटतील आणि
सेकंड फलंदाज पुन्हा जीत स्विच हिट आणि गॅप आणि विजयाचा चौकार खेळ जीतच्याच बॅट मधून येतोय. स्टम्प्स ठेवायचे आहेत ऋषीदादा रिक्वेस्ट, कारण की ते पुन्हा उद्यापासून मॅच आहेत. ऋषीदादा काय ऐकणार नाहीयेत. फटाक्यांच्या आतिषबाजीने मेगा फायनल जिंकली आहे. चॅम्पियन संघ ठरलाय. दातिवली चषक 2026 चा जीजी स्पोर्ट्स सोनू मोनू 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन ठरलाय. दातिवली चषक 2026 चा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. आपण घेतो अतुलजी पाटील. मी यांना इन्व्हाइट करतो. याचे अतुल दादा पाटील आपला शुभ सन्मान केला जाईल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. किरण दादा दळवी याचा किरण दादा आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करतो. अतुलजी पाटील याचा अतुल दादा.
त्यानंतर शुभ सन्मान आपण घेतोय त्यांची देवळाच्या मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच ज्याने षटक टाकलं दुसरं धाव खर्च केली फक्त एक विकेट घेतला तो निशांत भोई ठरला मेगा फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला जुनं डोंबिवली सर्व खेळाडूंनी समोर आपल्यासाठी चेअर्स ठेवलेले आहेत. त्यात आपण सन्मान घेतो आमचे पंच संदीपजी भाणे सर मानपुरा माडिवली मोतीराम दादा दळवी दादांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान घेतोय संदीपजी भाणे सरांचा. 2 दिवस खऱ्या अर्थाने सकाळपासून संध्याकाळ आणि दुपारचं रगरगत्या होण्यामध्ये ज्यांनी पंचांची भूमिका पार पाडली ते आमचे संदीपजी भाणे सर. त्यानंतर दीपक चौधरी सरांना मी इन्व्हाइट करेन. दीपक चौधरी सर आपण यायचं माय फ्रॉम काटई दीपक चौधरी सरांचाही शुभ सन्मान केला जाईल. त्यानंतर ज्यांच्या आजच्या दिवसामध्ये आम्हाला चांगली साथ लाभली स्कोरर अचूक माहिती आम्हाला ज्यांनी दिली नाबार्डचे मनोज जोशी अर्थातच पिंट्या जोशी पिंटू दादांचाही शुभ सन्मान केला जाईल. आणि श्री क्रिएशन ज्या नावाने नक्कीच ते गुणसंख्या लेखन करतात स्कोरबुक त्यांचं स्वतःच आहे ज्याने जो स्कोरबुक प्रिंट केलाय तो त्यांनी स्वतःचाच बनवलेला आहे आणि त्यांचाही सन्मान केला जातोय. श्री क्रिएशन मनोज जोशी यांचा शुभ सन्मान केला जातो. आणि त्यानंतर महेशजी पाटील यांचा शुभ सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थाने जावं आहेत आमच्या कोले गावाचे जावं यांचा शुभ सन्मान दातिवली गावचे महेशजी पाटील यांचा शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर राजेशजी शेलार यांना मी इन्व्हाइट करतो यायचं आपलं शुभ सन्मान केलं जाईल. बघायची नावं घेतो त्या मान्यवरांनी यायचं. त्यानंतर विपुलजी पाटील दादा यायचं आपला हे सन्मान केला जाईल आमचा या मुख्य व्यासपीठ प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. त्यानंतर विजयजी म्हात्रे त्यानंतर रुपेश जी नाईक यायचं रुपेश नाईक आपला सन्मान केला जाईल. उमेशजी पाटील विजयजी म्हात्रे दादांचा सन्मान केला जातोय. मोतीराम दादा दळवी दादांच्या शुभ हस्ते डॅशिंग कार्यकर्ते आहेत आणि अगदी सकाळपासून उपस्थित आहेत. त्यानंतर उमेशजी पाटील याचं उमेश आपला शुभ सन्मान केला जाईल. आमचं प्रेझेंटेशन बॉक्स पाहुण्यांचं शुभ सन्मान ज्यांचं सहकार्य स्पर्धेला लाभलं त्या सर्वांचं शुभ सन्मान. आणि त्यानंतर डीजे मास्टर प्रथमेश चला याचा डीजे मास्टर ज्याने 2 दिवस आमच्या आवाजाची काळजी घेतली लोकगीतं कोली गीतं सर्वच गाणी आपल्यापर्यंत पोहोचवले ते डीजे मास्टर प्रथमेश याचा डीजे मास्टर आपला सन्मान केला जाईल. त्यासोबतच लगेच थेट 2 दिवस घर बसल्या आपण जी स्पर्धा
ज्यांचा युट्यूब वाहिनीवरती लाईव्ह बघितली SMD लाईव्ह, तर भूषणदादा पाटील ह्याचा आपण आपलाही सन्मान केला जाईल. त्यानंतर रवींद्रजी ढोणे याचा आपण आपला सन्मान केला जाईल. हीच क्युरेटर, कारण की जी खेळपट्टी बघतोय ही त्यांची मेहनत आहे. सतत त्या खेळपट्टीवरती ते काही ना काहीतरी बदल करत असतात. मग ती खेळपट्टी साफसफाई असो, तिला बनवायचं काम असू द्या, खेळाडू नेक्स्ट प्रोटेक्शन म्हणून तिथे जे बनवली जाते तिला खेळण्यासाठी ती खेळपट्टी घडवणारे प्रवीणजी ढोणे यांचाही शुभ सन्मान केला जाईल. तर याच नंतर आम्ही सर्वात मोठा मानसन्मान करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर दातुली चषक 2026 मध्ये, ज्यांनी तुम्ही पाहिलं की दिनांक 2 आणि 3 2026 जानेवारीमध्ये एक सुमधुर असा आवाज पाहिला तुम्ही. दोन्ही दिवस चांगली कामगिरी आमचे सर्वांचे लाडके असे ओमकारजी पाटील समालोचक यांच्या माध्यमातून चांगला सुमधुर तुम्ही भाष्य ऐकलात. संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होते आणि ती नित्य नियमाने पार पाडत असताना 2 दिवस चांगली कामगिरी केली आमचे ओमकारजी पाटील सर. तुम्हाला पाहू त्यांचा मुख्य मान सन्मान होत असताना मायाची प्रेमळ शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेतील एक गोड आठवण देऊन त्यांचा येतोची मान सन्मान आम्ही करतोय आणि वळतोय लगेच अजून एक मुख्य मास. त्यानंतर अजून एक शुभ सन्मान कालपासून ज्यांची उपस्थिती किरणदादा दळवी यांचाही शुभ सन्मान केला जाईल. संपूर्ण टीम एकवेळ क्रिकेट संघ दातिवली संपूर्ण टीमने यायचंय. सर्वांच्या शुभ हस्ते मोतीरामदादाही उपस्थित आहेत. सर्वांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. किरणदादा दळवी अगदी कालपासून ठीक आज सकाळपासून सुद्धा मान्यवरांच्या स्वागतासाठी व्यासपीठावरती उपस्थित होते. किरणदादा दळवी दादांचा प्रमुख सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठ प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केला जातोय. ऋषीच्या जागेवरती प्रीत हा बक्षीस मात्र स्वीकारतोय. बेस्ट फिल्डर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ऑफ दी टुर्नामेंट. त्यानंतर दुसरं बक्षीस बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. एकूण 5 विकेट्स त्याच्या नावावरती आहेत. सुभाषजी पाटील आणि सुभाषजी पाटील यांना मी इन्व्हाइट करतो आपल्या शुभ हस्ते पण देऊयात. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. एकूण विकेट्स घेतले 5 आजच्या दिवसामध्ये. ज्याची बॉलिंग झाली खूप चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. संघ आहे पुन्हा एकदा सोनू मोनी 11 जीटी स्पोर्ट्स वाकलर आणि गोलंदाज आहे उमेश भोईर. सर्वच अनुपस्थित, कारण की जॉब आहे त्यांचं. जॉब सोबत खेळही सांभाळतायत. ही जबाबदारी असते आणि जॉब सांभाळून गावासाठी माझं प्रतिनिधित्व करतात. आणि लगेच पुढचं बक्षीस बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट फलंदाज
ही ट्रॉफी प्लस शूज. वैष्णवजी दलवी दादांना मी इन्व्हाइट करतो, यायचं वैष्णव दादा. आपल्या शुभ हस्ते आपण देऊयात बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. कालच्या दिवसामध्ये सेमीफायनल मध्ये ज्याचा खेळ राहिला चांगला, एकूण धावा 45. मेगा फायनल मध्ये जरी बॅटिंग झाली नसली तरी मात्र 45 धावांवरती थांबला आणि संघ आहे गावदेवी गिरिजा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली आणि खेळाडू आहे विशाल पाटील. त्यानंतर देवत लगेच द्वितीय क्रमांक रणरप या स्पर्धेतील दातुरी चषक संघ आहे गावदेवी गिरिजा माता संघ जुनी डोंबिवली. संपूर्ण टीमने यायचं आहे. तुषार पाटील, साहिल पाटील, विशाल पाटील सर्वांनी यायचं आणि हे पारदर्शक करण्यासाठी मी इन्व्हाइट करतोय किरणजी दलवी, सचिनजी गायकर आणि विजयजी म्हात्रे, महेश दादा पाटील आपण यायचं. त्यासोबत मुद्रण दादा आपण यायचं. त्यासोबत सुभाषजी पाटील, सर्व मान्यवरांनी मात्र यायचं. त्यासोबत भगवान मामा सर्वांनी यायचं आणि आपण देतोय या स्पर्धेतील रनरअप द्वितीय क्रमांक गावदेवी गिरिजा माता जुनी डोंबिवली. जाणे कालचा दिवस गाजवला आणि अखेर मेगा बॉलर मध्ये हार पत्करावी लागली. खेळ चांगला राहिला काल, पण आज दिवस मात्र वाकळणचा होता आणि खऱ्या अर्थाने दातुली चषकाचा चॅम्पियन संघ सुद्धा वाकळण. त्यानंतर लगेच चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन आणि मी रिक्वेस्ट करेन मुद्रण दादा, महेशजी पाटील, किरणजी जलवी तिघांना शुभ हस्ते आपण देतोय आणि त्यासोबत सर्वच मान्यवर आहेत. सर्वांना शुभ हस्ते आपण देतोय. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन दातिवली चषकाचा सोनू मोनी 11 जीजी स्पोर्ट वाकलन ठरलाय. दातिवली चषक 2026 चा चॅम्पियन संघ. त्यासोबतच मेडल्स सुद्धा आहेत. सो दादा पहिले मेडल्स प्रदान करा. पहिले मेडल्स प्रदान करा एकेकाचा. हा सन्मान असतो. मेडल्स सर्वांनी आपला कॅप रिमूव्ह करायचा, मेडल स्वीकारायचं आणि चॅम्पियन ठरलाय दातिवली चषक 2026 सोनू मोनू 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन. उमेश पाटील पुरस्कृत सोनू मोनू 11 या नावाने नेहमीच संघ खेळतोय आणि चॅम्पियन ठरलाय दातिवली चषक 2026 चा. तर सर्व मनाला रिक्वेस्ट की आपण असं नसतं व्हायचं आहे आणि
जे आपण बघतोय मालिका वीरचं जे आम्हाला कूलर आलंय ते शुभम बेडेकर, त्यासोबत एक बॅट, ट्रॉफी, 3 पुरस्कार आहेत. साई स्पोर्ट्स, साई प्लेअर स्पोर्ट्स दिवा, सागर म्हात्रे, शुभम दादा बेडेकर यांच्याकडनं जी कूलर SY टर्फचे प्रोप्रायटर आणि सर्व ज्यांच्याकडनं आम्हाला कूलर राहिली. मोतीराम दादा, महेशजी पाटील आपण यायचं, महेश दादा, किरण दादा आपण यायचं. मालिकावीर धावा केला एकूण 70, गडी बाद केले 6, टोटल पॉइंट 88. ज्याने आजचा दिवस लक्षाचा गाजवला एक अर्धशतक त्याच्या नावावरती. संघ आहे सोनू मोनू 11, जीजी स्पोर्ट वाकलन. खेळाडू आहे सीत भोईर, ठाणे जिल्ह्याचा शूरवीर, नाव त्याचं झीद भोईर. ही बॅट, ट्रॉफी आणि कूलर देऊन त्याला सन्मानित केलं जातं. मालिकावीर दादुले चषक 2026 चा झीद भोईर 70 धावा 6 विकेट, टोटल 88 पॉइंट्स ने ठरलाय मालिकावीर. आणि स्पर्धा इथे संपली असं जाहीर करतो. चुकून कोणाचा सन्मान राहिला असेल, चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर मनाचा अंतकरणाने दिलगिरी व्यक्त करतो आणि सचिन यांचा शुभ सन्मान करूयात. अंतिम आणि शेवटचा सन्मान असेल, जर चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर क्षमा मागतो आणि माफी मागतो आयोजकांच्या वतीने. आणि 2 दिवस ज्याने नक्कीच जे जेवण आपण बघत होतो, जिथे सर्व ज्यांनी सोय केली त्याच्यावरती जेवढं सर्व लक्ष होतं, स्पर्धा संपल्याचं जाहीर करतो. जय महाराष्ट्र. चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर पुन्हा क्षमा मागतो आणि आजचा दिवस दातुले चषक इथे संपन्न झाल्याचं जाहीर करतो. जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. भेटूयात पुढच्या वर्षी पुन्हा एकदा याच थाटामाटात आणि याच जोमामध्ये दातुले चषक 2027 ला. सर्वांना शुभरात्री.